पाटोदा ते तळेगाव रस्त्यावर टाकलेले खडीचे गंज वर्ष उलटूनही जैसे थे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यातून रस्ता, वाहनधारकांना पडलेला प्रश्न. प्रतिनिधी एजाज देशमुख यांची रिपोर्ट. मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या मतदारसंघातील पाटोदा ते तळेगाव या रस्त्यावर येवला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत गेल्या कित्येक वर्षापासून खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत आहे. परिणामी या रोडवर लहान मोठे अनेक अपघात होत असून वाहनांचे देखील नुकसान होत आहे. त्यातच अजून भर म्हणून गेल्या वर्षभरापासून सदर रोडवरील ठेकेदाराने खडीचे गंज टाकून ठेवले आहेत. या खडीमुळे रस्त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या उलट पाटोदा हद्द संपताच चांदवड सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र त्यांच्या हद्दीतील असलेला रस्ता अतिशय उत्कृष्ट केलेला असून त्यामुळे परिसरातील व त्या रोडवरून ये जा करणाऱ्या जनतेकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच नामदार भुजबळ साहेबांवरती नाराजगी देखील बोलून दाखवत आहेत. आता तरी नामदार भुजबळ साहेबांनी या रोडकडे लक्ष देऊन येवला सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेशित देऊन संबंधित ठेकेदाराकडून लवकरात लवकर रस्त्याचे काम करावे अशी आशा नामदार कॅबिनेट मंत्री भुजबळ साहेबांकडनं नागरिकांनी व्यक्त केली आहे. आम्ही आपणास दर्शवण्याचा प्रयत्न करतोय. या बांधमुळे सदर खड्डे आणि खडी यांचा सुगम संगम या तळेगाव रस्त्यावरती आपणास बघावयास मिळत आहेत. आमच्या प्रतिनिधींनी थेट स्थळावर जाऊन त्या रस्त्याची पाहणी केली, निरीक्षण केलं आणि संबंधित ठेकेदारांकडनं अद्यापर्यंत काम का नाही झालं आणि बांधकाम विभाग सध्या मुग गिळून का आहेत, बघ्याची भूमिका लोकप्रतिनिधी का करत आहेत, असा ठाम सवाल मतदारसंघातील नागरिक आणि कायम ये जा करणारे नागरिक या ठिकाणी बोलून दाखवत आहेत. आपण बघत आहात. आम्ही आपणास चित्रफितीमध्ये दाखविण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ आपण बघत आहात. या रस्त्यावरील खड्डे आणि खडीचे गंज जागोजागी पडलेले आहेत. रस्त्याचे काम होणार असा दिलासा हे खडीचे गंज दर्शवत आहेत. राष्ट्र रणभूमीसाठी काजी सलीम, येवला.